नमस्कार. आपण रोज कितीतरी निर्णय घेतो, नाही का? पण विचार करा, मोठ्या कंपन्या, मोठे बिझनेस ते त्यांचे निर्णय कसे घेत असतील? याचं उत्तर एका शब्दात आहे, डेटा. आणि आज आपण डेटा प्रोफेशनल बनण्याचा मार्ग कसा असतो, हाच रोमांचक प्रवास उलगडणार आहोत. चला तर मग. ओके, तर सुरुवात करूया डेटा सायन्स. डेटा सायन्स सगळीकडे हाच शब्द ऐकू येतोय, बरोबर? पण हे नक्की आहे तरी काय आणि का प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ह्याची इतकी चर्चा आहे? चला, हे समजून घेऊया. कारण हे फक्त एक फॅड किंवा ट्रेंड नाहीये. हा एक खूप मोठा बदल आहे बिझनेस आणि टेक्नॉलॉजी दोन्हीमध्ये. जरा या आकड्याकडे बघा. 11.5 दशलक्ष म्हणजे तब्बल 1,15,00,000. US ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सचं म्हणणं आहे की 2028 पर्यंत डेटा सायन्समध्ये एवढ्या नवीन नोकऱ्या तयार होतील. विचार करा, ही किती मोठी संधी आहे. कारण आज प्रत्येक इंडस्ट्रीला डेटा एक्सपर्ट्सची गरज आहे. आणि आता ही वाढ बघा, अक्षरशः अविश्वसनीय आहे. गेल्या फक्त 10 वर्षांमध्ये डेटा प्रोफेशनल्सच्या पगारात तब्बल 600% वाढ झाली आहे. हो, 600%. यावरूनच कळतं की मार्केटमध्ये स्किल्ड लोकांची मागणी किती जबरदस्त आहे आणि कंपन्या त्यांच्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार आहेत. पण थांबा, हे सगळं फक्त नोकरी आणि पैसा यापुरतं मर्यादित नाहीये. याच्या मागे एक खूप मोठं तत्वज्ञान आहे, एक विचार आहे, जो या पूर्ण क्रांतीला चालना देतोय. चला, तोच समजून घेऊया. हे वाक्य बघा, डेटाशिवाय तुमचं मत ते फक्त एक मत आहे. किती खरं आहे ना? आणि हाच तो सगळ्यात मोठा बदल आहे. आता कंपन्या मला वाटतं किंवा असं होईल अशा अंदाजांवर नाही चालत. नाही, ते आता पुराव्यांवर, फॅक्ट्सवर आधारित निर्णय घेत आहेत. डेटा काय सांगतोय यावर सगळा खेळ आहे. तर मग प्रश्न येतो की हे डेटा सायन्स म्हणजे नेमकं काय? बरं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक प्रकारचा खजिना शोधण्यासारखा प्रकार आहे. म्हणजे प्रचंड मोठ्या डेटामधून कामाचं ज्ञान आणि महत्त्वाची माहिती बाहेर काढण्याची प्रक्रिया. आणि यासाठी आपण वापरतो सायंटिफिक मेथड्स, ज्यात प्रोग्रामिंग, स्टॅटिस्टिक्स आणि बिझनेसचं ज्ञान या तिन्हींचा मेळ असतो. ही प्रोसेस इथे किती छान दाखवली आहे बघा. सगळी सुरुवात होते कच्च्या डेटापासून. मग त्यातून आपण काढतो इन्फॉर्मेशन. त्या इन्फॉर्मेशनमधून आपल्याला मिळतात इन्साइट्स, म्हणजे खरी कामाची माहिती. आणि मग त्या इन्साइट्सच्या आधारावर घेतले जातात मोठे निर्णय. उदाहरणार्थ, समजा लोकांच्या शॉपिंग डेटामधून कळलं की त्यांना काय आवडतंय, मग त्यानुसार नवीन प्रॉडक्ट्स बनवणं. आज प्रत्येक यशस्वी कंपनी याच मार्गाने जातीये. ठीक आहे, तर मग ह्या डेटाच्या जगात काम कोण करतं? म्हणजे या टीममधले मेन प्लेयर्स कोण आहेत? चला, त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आणि जबाबदाऱ्या काय आहेत ते पाहूया. इथे 3 मुख्य भूमिका दिसतात: ॲनालिस्ट, डेटा इंजिनियर आणि डेटा सायंटिस्ट. आता हे जरा सोप्या भाषेत समजावून घेऊ. विचार करा, डेटा इंजिनियर म्हणजे जो पाण्याची पाईपलाईन बांधतो, म्हणजे डेटा गोळा करून व्यवस्थित ठेवतो. ॲनालिस्ट म्हणजे जो त्या पाण्याची क्वालिटी तपासतो आणि सांगतो की पाणी कुठून येतंय, कुठे जातंय. आणि डेटा सायंटिस्ट तो त्या पाण्यातून नवीन एनर्जी सोर्सच शोधून काढतो, म्हणजे त्या डेटाचा वापर करून काहीतरी नवीनच तयार करतो. बघा, तिघांची ही कामं वेगळी आहेत, पण तितकीच महत्वाची आहेत. ओके, तर मग ह्या करिअरमध्ये उतरायचं असेल तर आपल्या भात्यात कोणती शस्त्र असायला हवीत, म्हणजे कोणती स्किल्स गरजेची आहेत? चला, आपला डेटा टूलकिट तयार करूया. सगळ्यात आधी येतात टेक्निकल स्किल्स, म्हणजे जी हत्यारं आपल्याला रोज वापरावी लागतील. यात येतं प्रोग्रॅमिंग, खास करून पायथन आणि SQL. मग येतात मशीन लर्निंग अल्गोरिदम्स, डेटा व्हिज्युअलायझेशन, म्हणजे डेटाला चित्रांच्या रूपात मांडणं. मग डीप लर्निंग आणि जनरेटिव्ह AI, बिग डेटासाठी हडूप आणि स्पार्क. आणि क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म्स जसे की Azure, AWS आणि GCP. हे सगळं शिकणं महत्त्वाचं आहे. पण एक मिनिट, फक्त टेक्निकल स्किल्स असून भागत नाही. तितकंच महत्त्वाचं आहे आपलं ह्युमन टूलकिट. म्हणजे काय? तर ॲनालिटिकल थिंकिंग, म्हणजे विचार करण्याची पद्धत. कम्युनिकेशन स्किल्स, आपण काढलेले निष्कर्ष दुसऱ्यांना समजावून सांगता आले पाहिजेत ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं बिझनेसचं नॉलेज, कारण शेवटी आपण जे काही करत आहोत त्याचा बिझनेसला फायदा व्हायला हवा. या स्किल्सशिवाय टेक्निकल नॉलेज अर्धवट आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही सगळी स्किल्स शिकायची कशी, याचा एक प्रॉपर रोडमॅप काय असू शकतो, हे समजून घेण्यासाठी आपण एका खऱ्या प्रोग्रामचं उदाहरण घेऊया. हे बघा,
डेटा माइन्स हा IIT आणि NITच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेला एक उपक्रम आहे. आपण त्यांच्याच लर्निंग रोडमॅपवरून प्रेरणा घेणार आहोत. म्हणजे आपण जो मार्ग पाहणार आहोत तो केवळ पुस्तकी नाही, तर इंडस्ट्रीने मान्यता दिलेला एक प्रॅक्टिकल मार्ग आहे. तर या प्रवासाची पहिली पायरी काय आहे? पाया पक्का करणे. आणि तो पाया आहे पायथन आणि SQL प्रोग्रॅमिंग. डेटासोबत खेळण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी या 2 भाषा म्हणजे ABC सारख्या आहेत. इथूनच खरी सुरुवात होते. एकदा का आपला पाया पक्का झाला, की मग आपण जातो पुढच्या लेव्हलला. स्टेप 2 आहे मशीन लर्निंग आणि स्टॅटिस्टिक्स. हा खरं तर डेटा सायन्सचा आत्मा आहे, त्याचा गाभा आहे. भविष्याचा अंदाज लावणं, पॅटर्न्स ओळखणं, हे सगळं इथे शिकायला मिळतं. याच्याशिवाय डेटा सायन्सची कल्पनाच करू शकत नाही. आणि मग येतो तिसरा टप्पा, जिथे आपण जातो थेट भविष्यात, म्हणजे डीप लर्निंग आणि जनरेटिव्ह AI. ही आहेत आजची सगळ्यात हॉट आणि डिमांडमधली स्किल्स. खरं सांगायचं तर हेच फ्युचर आहे. आणि मग येते सगळ्यात शेवटची, पण माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची स्टेप, कॅपस्टोन प्रोजेक्ट. म्हणजे काय? तर आत्तापर्यंत जे काही शिकलो ते सगळे एकत्र वापरून एका खऱ्या प्रॉब्लेमवर काम करणं, एंड टू एंड. हाच तो क्षण आहे जिथे थिअरीचं रूपांतर प्रॅक्टिकल अनुभवात होतं. खरा अनुभव इथेच मिळतो. आणि ह्या स्किल्सचा वापर करून काय काय करता येतं? ही बघा काही उदाहरणं. स्टॉक मार्केटचा अंदाज लावणं, ऑनलाईन पेमेंट्समधला फ्रॉड पकडणं, कोणता कस्टमर कंपनी सोडून जाईल हे आधीच ओळखणं, किंवा आपल्या आवडीप्रमाणे शिफारसी देणारी सिस्टम बनवणं, अगदी चॅटबॉट डेव्हलपमेंटपर्यंत. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे सगळे प्रोजेक्ट्स विद्यार्थी स्वतः बनवतात. तर आता हा रोडमॅप आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे, मार्ग दिसतोय. मग खरा प्रश्न एकच आहे, या डेटाच्या जगात एक क्रांती घडवण्यासाठी आपलं पहिलं पाऊल टाकायला आपण तयार आहोत का? कारण संधी खूप मोठी आहे आणि हा प्रवास तो आत्ता सुरू होतोय.